नमस्कार. आज मी एक बुक रिव्ह्यू घेऊन आलेली आहे खूप दिवसानंतर आणि ते बुक आहे ते म्हणजे क्षत्रिय कुळावंत साधू नितीन अरुण थोरात यांनी लिहिलेलं. मला हे पुस्तक खूप जास्त आवडलं. तुम्ही स्टोरी म्हणून जरी वाचायला घेतलं तरी सुद्धा तुम्ही याला ॲडिक्ट व्हाल. लहानपणापासून आपण शिवाजी महाराजांच्या खूप साऱ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. चौथीच्या इतिहासामध्ये आग्र्याहून सुटका हा धडासुद्धा होता आपल्याला. आत्ताच्या रिसेंटमध्ये भरपूर पिक्चर आलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण शिवाजी महाराजांना आग्र्याहून सुटताना पाहिलेलं आहे. अगदी पेठाऱ्यातून किंवा पेठारे उचलून या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पण त्याच्यानंतर आपण काय ऐकतो की एक साधूंचा वेश घेऊन 2-3 महिन्यामध्ये शिवाजी महाराज आग्र्याहून राजगडावर पोचले. हे वाक्य जेवढं लहान आहे तेवढा प्रवास तो लहान नाही आणि तेवढा सोपा सुद्धा नाही. खूप खडतर प्रवास आहे आणि ह्याच प्रवासाची स्टोरी सांगणारं हे पुस्तक आहे, कथा सांगणारं हे पुस्तक आहे ते म्हणजे साधू राजेवरतीच आहेत. म्हणजे माझा खरोखर त्यांना शतशः नमन आहे. जर हा प्रवास जसा लिहिलाय अगदी मला असं वाटतं त्याच्यापेक्षा सुद्धा खडतर झाला असेल तर आपल्या राजांना आपण नेहमीच नमन करायला पाहिजे, कारण एवढं सोपं कधीच नव्हतं. म्हणजे आपण आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतो, त्यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाला वाराणसीमध्ये ठेवलं. त्याच्यानंतर त्याला सोडून जाताना त्यांच्या मनाची झालेली घालमेल, त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्यांनी महादेवाचं मंदिर स्पेसिफिकली सिलेक्ट केलेलं आहे, तिथं असणारे त्यांचे हेर, त्या हेरांच्याकडून कधीतरी त्यांना झालेला दगाफटका आणि त्याच्यामुळे त्यांचे 4 मावळे औरंगजेबाकडे सापडणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप सुंदर रचलेल्या आहेत. महाराजांचं असं वाटतं की आपण महाराजांना खूप जवळून अनुभवतो आहे, कारण त्यांची झालेली घालमेल जी आहे ती या पूर्ण पुस्तकामध्ये दिसते. पण अत्यंत हुशार असा हा राजा होता. त्यांच्यासोबत असणारे त्यांचे हेर म्हणजेच बहिर्जी नाईक खूप सुंदर. जर तो माणूस म्हणजे असं वाटतं ना की म्हणजे जर हा माणूस असता तर मी खरोखर त्या माणसाला सॅल्यूट केला असता. एवढं सुंदर काम किंवा एवढी सुंदर मदत त्यांनी शिवाजीराजांना केलेली आहे वेळोवेळी. तर मला असं वाटतं की हे पुस्तक आपण सर्वांनी एकदा नक्की वाचावं. जो संभाव्य मार्ग याच्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे की जो राजांनी केलेला असेल तो खरोखर खूपच अवघड होता. खूप लांबचं अंतर होतं, ते येणं एवढं सोपं नव्हतं. त्याचवेळी घरातल्यांची असलेली म्हणजे कंडिशन आणि राजे जेव्हा पोचले त्यानंतर झालेला तो आनंद आणि त्यावेळी शंभूराजे न दिसणं, ही गोष्ट खरोखर खूपच मनाला स्पर्शून जाते. तर तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हे पुस्तक जरूर वाचा. आपल्या राजांचा इतिहास जवळून पाहायला खूप छान वाटतं आणि या पुस्तकाने मला तो अनुभव दिलेला आहे. थँक्यू.